हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे होता गणपतीचा दुसरा दिवस आणि त्याचसोबत आज होती ऋषीपंचमी. तर आज असते गजानन महाराजांचं पुण्यतिथी. तर त्याची तयारी गणपतीची हे सगळी सोबत होत होती. आणि इथे मी आता सकाळची सगळी कामं झाली होती. मी आंघोळ वगैरे करून छान रेडी होऊन आले होते. आणि मी पूर्ण दिवस साडी घालायचं असं ठरवून ठेवलं होतं. तर मी रोजच साडी नेसत होते, कारण छान वाटतं असं सणवार असलं तर घरात साडी घालायला. आणि मला साडी घालून काम करायला काही अवघड होत नाही, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम पण होत नाही. तर मी इथे मस्त साडी घालून घेतली होती. आणि सिंपल साडी असली की त्याच्यात कामं पटापट होतात. थोडीशी भारी साडी घातली की मग थोडं तेच असते, इथे काय लागेल तिथे काय लागेल. त्याच्यामुळे मग इथे डस्टबिन घेऊन आले होते, त्याचं ते जे बॅग असते ती लावायची होती, ती लावून घेतली. आणि मग आता इथे म्हटलं पुढचं काय जे प्रसाद बनवायचं होतं ना, त्याच्यामुळे आज लवकर आवरलं होतं, कारण सगळं करून यांना ऑफिसला निघायचं होतं त्याच्यामुळे. तर इथे तेच प्रसादाची तयारी करता आणि हे पूजा करत होते. तर त्यांना आता इथे पंचामृत बनवून देत होती मी. जी गजानन महाराजांची मूर्ती असते त्याचं ते अभिषेक करणार होते त्याच्यामुळे. तर ते माझी वाटच बघत होते की आंघोळ करून आली म्हणजे बनवून देईल. त्यांनी मला विचारलं, पण मी त्यांना म्हटलं की तुम्हाला सामान सापडणार नाही, मीच करून देते, थांबा थोडं मी येते 5-10 मिनटात. तर पटकन मग आले आणि ते करून दिलं. मग त्यांची पूजा होतच आली होती, त्यांना ते देऊन दिलं. त्यांनी अभिषेक करून घेतला आणि मग मी पुढचं आपलं जे प्रसाद बनवायचं होतं ते करायला घेतलं. तर आज मोदक करायचे असतात आणि जे गजानन महाराजांना प्रसाद बनवतात पिठलं भाकरी तर ते सगळं करायचं होतं. आणि मम्मी होती तर थोडी हेल्प पण होऊन गेली. तर मम्मीने मोदक वगैरे करून घेतले होते. बाकीचं मी करत होते तोपर्यंत. एकटीला सगळं करायचं म्हटलं तर थोडं अवघड गेलं असतं, म्हणजे काय नाही, थोडा अजून वेळ गेला असता त्याच्यामुळे. आणि मग कसं सकाळी आरती पण लवकर झाली पाहिजे, गणपती आहे तर त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता अभिषेक करत होते आणि दुर्वाची तयारी तिकडे मम्मी करत होती. थोडेफार त्याने व्यवस्थित करून दिलं ते, कारण कसं ना ते असंच मिळते आणि ते मग आपल्याला घरी व्यवस्थित ते 3-3 पानाचं असं काढून घ्यावं लागते. त्याच्यामुळे काही लोक तर हे जे असते असंच वाहतात, पण आम्हाला सवय नाही त्याच्यामुळे ते करत होतो. आणि मग इकडे रुजूल आपली मस्ती, तो थोडी TV बघत होता. आणि मग इथे मी आता म्हटलं बाकीचं करते, तर थोडंसं तेच इथे आवरत होते मी. आणि मग म्हणजे विचार करत होते आधी स्वयंपाक करू की आरती करू, काय करू, कारण गुरुवारी ना पोथी पण असते करायची, तर ते पण अध्याय वगैरे करायचे होते त्याच्यामुळे. तर यांची इथे पूजा झालीच आहे. आणि ते कापड बघा, ते देवपूजाचं कापड आहे, ते काय चालत होतं तर माहिती नाही. आमचे एक्सप्रेशन पाहिले, मलाच हसायला आलं आता बघून. मग इथे आता ना ब्रेकफास्ट करून घेतो म्हटलं, कारण आज कसं ते पुण्यतिथी असल्यामुळे जोपर्यंत पूजा वगैरे होत नाही ना तोपर्यंतचा उपवास असते. त्याच्यामुळे ते आता शेक पिऊन घेतो आम्ही सगळेच आणि मग त्याच्यानंतर आम्ही बाकीचे कामं करतो. जगताशी तू तत्व खरोखर निसंशय असशी, संशय असशी. मात्रे जय देव मानव देहाची, जय देव ओम देशी शांती जाणीव तू कवना, स्वामी जाणीव तू कवना. नमः शिवाय, नमः शिवाय. दिगंबराय नमः शिवाय, नमः शिवाय. कपूर दीपम समर्पयामी. वंदिने चरण पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगनानंद पूजन भावे ओवाळे.
आमचं सकाळचं आरती आणि जे काय प्रसाद बनलं होतं ते वगैरे सगळं मी काही शूट केलं नाही. डायरेक्ट तुम्हाला मी दाखवलंच की काय बनवलं होतं. तर मोदक केले होते, बाकी प्रसाद बनवलं होतं, नैवेद्य लावलं आणि इथे आता झाली होती संध्याकाळ. तर कपड्यांचा गठ्ठा बघू शकता, कारण पाऊस पडत होतं तर ते जमा झाले होते बरेच कपडे. 2-2 दिवसाचे असे मिळून, तर ते खूप सारे मला घडी करायचे होते. तर तेच ते घडी करणं चालू होतं आणि इथे रुजूल खेळत होता, त्याच्याही मागे थोडं बोलणं चालू होतं. आणि काय काय तो नाटक करतच असते, कारण तिथे जेव्हापासून बाप्पा आला आहे ना त्याच्या काय ना काय चालूच असते बाप्पासोबत. तर तेच आम्ही बघत पण असतो आणि हे चालू असते मध्ये मध्ये. मग त्याच्यानंतर ना इथे झाली होती संध्याकाळ. तर आता म्हटलं संध्याकाळची दिवाबत करून घेते, तर तेच इथे करत होते मी, कारण आम्हाला नंतर संध्याकाळची आरती पण करायची होती. तर इथे मी दिवा वगैरे लावून घेतला आणि आता म्हटलं थोड्या वेळात आरती करून घेतो, कारण खूप लेट केली की ते बरोबर वाटत नाही. मग हे ऑफिसमधून वगैरे येऊन जातात, मग त्याच्यानंतर आम्ही आरती करून घेतो. आणि यावेळेस मम्मी आली तर थोडं घरात पण हे वाटत आहे ना. तर मागच्या वर्षी तर आम्ही दोघंच होतो आणि त्याच्यातल्या त्याच्यात त्यांची तब्येतही ठीक नव्हती. तरी मागच्या वर्षीचा गणपती झाला आणि आता यावर्षीचं. मग इथे ना रात्रीचं जे काही आता जेवणाचं वगैरे आवरायचं होतं ते करत होते मी. आणि आता कसं गणपती घरात असल्यामुळे असं प्रॉपर काही शूट करणं होत नाही आहे. कधी आठवणच राहत नाही शूट करायची आणि कधी काही कामाने राहून जातं आहे. पण जे जे थोडेफार क्लिप्स असतात ते मी शूट करत आहे. तर तिकडे मी आरतीचं सगळं रेडी करून ठेवलं आणि इकडे किचनमध्ये आली, कारण थोडंफार इकडे पसारा पडला होता. तर म्हटलं हे वेळ आहे तिकडे थोडं 5-10 मिनटं, तर हे तरी करून घेते मी. मी इकडे आली तर तो पण इकडे आला माझ्या मागे लगेच, कारण त्याला काहीतरी पाहिजे होतं. तर मग त्याला इथून मी त्याला काय पाहिजे ते देऊन दिलं आणि मग कारण ते दिलं नसताना तर आरती करताना आणि खूप त्रास दिला असता, कारण त्याच दिमागात आलं होतं ना ते पाहिजे म्हणून. तर बघा तो किती खुश झाला आणि तो गेला. मग इथे आता मी पण तिकडे जाते आणि मस्त पटकन आरती वगैरे करून घेतो. असं वाटत होतं आज सकाळपासून आम्ही नुसती पूजापाठच करतोय की काय, कारण ते दोन्ही एकत्र आलं की सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती. रत्नखचिता गौरी कुमरा चंदनाची मूर्ती कुंकुम केसरा. हिरे जळके मुकुट शोभतो शंकर पार्वती पार्वती. जय देव जय देव मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. त्यानंतर इथे आरती वगैरे करून घेतली आणि मग या व्लॉगला इथेच एंड करते, कारण नंतर मी काही शूट नव्हतं केलं आणि रोजरला बघू शकता तो पण पूर्ण आरती एन्जॉय करते, मस्तपैकी मजा येते. तर चला भेटू अशाच एका उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि गणपती बाप्पा मोरया.